नीट नीट मोजा रे. हिशोबात जरा जरी गल्लत झाली ना तर हाड मोडून काढीन. हा आणि आवरा पटपट. इथलं आवरून तुम्हाला ज्योतीकडे वसुलीला जायचंय. आवरा आवरा. ₹50,000 दिवस संपायच्या आत तुला मिळाल्यात. इथून पुढे ज्योतीच्या वाटेला जर गेलास ना तर तंगड तोडून टाकेन. लक्षात ठेव. वा 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 काय सुरेख वास येतोय शिऱ्याचा. मधल्या काळात मी शिरा खाणं बंद केलं होतं. ही करायला लागल्यापासून परत खायला लागलो. मग वासानेच पोट भरणार आहेस का खाणार आहेस? हा खाणार तर. पण खरंच खूप छान झालंय. तुमच्या हाताला काय चव आहे. आता असा नाश्ता करून छान छान आम्ही दुकानात काम कसं करायचं सांगा मला. नाही नाही खरंय खरंय अगदी खरंय. पहिल्या घासात मन तृप्त झालं. सुनबाई खूप खूप आशीर्वाद. हो खरंय वहिनी. म्हणजे स्वराज दादा जसं म्हणाला ना तर असा नाश्ता जर मी रोज करायला लागलो ना तर आठवड्याभरातच माझं वजन दुप्पट होईल. व्हायलाच हवं. तुमच्या वयात असं चांगलं चुंगलं खायला पाहिजे. अहो नाही नाही नको नको वहिनी. म्हणजे अहो मी आहे ना जरा शुगर कट डाऊन करतोय हो. पण तुम्ही असा जर नाश्ता रोज बनवायला लागलात ना तर माझा दररोज चीट मील होईल. म्हणजे आज तुमचा चीट डे येतोय. मजून घ्या. अरे ओ बास 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 वहिनी बास. किती वाढताय. अहो एवढा शिरा खाऊन जर मी कॉलेजला गेलो ना तर माझा पेंग्विन होईल. चला माझंही झालं. दुकानात जायला उशीर होतोय. चल सुलू येतो मी. चला मी पण निघतो. पण तुम्ही याला खायला घाला. याला खायला घाला. याच्याकडे 38.5 मिनिटं बाकी आहेत. होऊ द्यायचा पेंग्विन. अहो नाही नाही नाही. चला. अरे तू जा ना नाश्ता करून घे. चाललोच होतो. तर मी तुला सांगायचं म्हणजे काय ते काल तू पैसे घेतले होतेस ना. हो ऍक्च्युली दादा मला जरा गरज. मी विचारलं का तुला कशासाठी घेतलीस म्हणून. मला तुला एवढं सांगायचं होतं की त्या पैशांचं वाउचर कर. हा म्हणजे हिशोबात घोळ नको व्हायला रे. अरे ते मी दुकानातून घेतले होते पैसे. ते इथेच राहिले होते. बस अकाउंटंटला प्रॉब्लेम नको. तेवढं वाउचर करून टाक. हरकत नाही. मी लगेच जाऊन दुकानात 50,000चा वाउचर करून येतो. 50 का? हां सगळ्याच पैशांचं कर ना. 50 कशाला फक्त. सगळ्याच पैशाचं करतोय. 50,000च घेतले मी. तू नको टेन्शन घेऊ. मी लगेच जातो दुकानात आणि अकाउंटंटला वाउचर साईन करून देतो. आलो. अरे काल डब्बा दिला नव्हता म्हणून कोणीतरी खाल्लाच नाही. आज आठवणीने दे डब्बा. स्वराज काय झालं? कसला विचार करताय? कसलं टेन्शन आहे का? ती 50,000च घेतले असं म्हणतोय. काय? हा मी लॉकरमध्ये 1 लाख रुपये ठेवले होते आणि तिथे काहीच पैसे नाही आहेत. हा 50,000च घेतले तसं खोटं का सांगतोय? तेच ना. म्हणजे 1 लाख रुपये घेतले तर 1 लाख रुपये घेतले म्हणायचं ना. एवढं काय त्यात आहे ना. ते ठीक आहे पण मला वाईट असं वाटतं की हा खोटं बोलतो माझ्याशी.
ठीक आहे, मी निघतो, मला उशीर होतोय दुकानात जायला. चला, या घरातल्या एका घट्ट नात्यात ठिणगी टाकायला प्रीती सावेकर सक्सेसफुल झाल्या. आता बघा या ठिणगीचा ती वणवा कसा पेटवते ते. तुला माहिती आहे आई, या वर्षीचा हा फ्रेंडशिप बँड आहे ना, खास बनवून घेतलाय तुझ्यासाठी. आवडलं ना? गीतांजली पुरुषोत्तम गायकवाड, हॅपी फ्रेंडशिप डे. चलो ए चलो. ओढायला काय झालं एवढं? काय झालंय? अरे तेरे जैसा यार कहा सा याराना, याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. माझी सोनपापडी थांब जा. ओहो, मस्त आणि माझं बँड आणलाय ना. अरे माझ्या क्युटी सुलूसाठी एक मस्त फ्रेंडशिप बँड. सुलू मेरी जान, हॅपी 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 फ्रेंडशिप डे. थँक्यू. बस आले. हा? बस रे आले 2 मिनिटं. दीप, नेहमीप्रमाणे पहिला घास तुला. कसे झाले? मस्त झाली. दीप, खरं खरं सांगशील? बोल ना. बघा खोटं नाही बोलायचं. म्हणजे पहिला फ्रेंडशिप बँड आईला, सवाल. दुसरा मला, तिसरा कोणासाठी आहे? तिसरी व्यक्ती कोण आहे की जिला फ्रेंडशिप बँड तू बांधणार आहेस?